नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाचा अपडेट आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा हा एक महत्त्वाचा अपडेट आहे। आता एकाच घरातील तिसऱ्या लाडकींचे पैसे बंद होणार 1500 रुपये। ऑगस्ट पासून पडताळणी पुन्हा सुरू होणार आहेत। आता ऑगस्ट महिना आता लवकरच सुरू होणार आहे, त्याचबरोबर पडताळणी सुद्धा सुरू होणार आहे। त्याचबरोबर आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या काही महिला पात्र आहेत, अशा लाडकी बहीण योजनेअंतर्गतचे एका घरातील 3 महिला जर अगोदर पात्र होत्या तर त्यापैकी आता 2च महिलांना लाभ दिला जाणार आहे आणि 1 महिलांना जे आहेत या योजनेतून बाद केलं जाणार आहे। हे एक महत्त्वाचं अपडेट जे आहे आता समोर आलेले आहेत। आता याविषयीची संपूर्ण माहिती बघूया आणि काय माहिती आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। आता एक महत्त्वाचं अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजना ही एक महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची योजना आहे आणि महिलांसाठी आर्थिक भार देणारी योजना आहे। एकाच कुटुंबातील आता तिसऱ्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद केला जाणार आहे। त्याचबरोबर उत्पन्नाच्या निष्कांची पडताळणीचे नवीन अपडेट आता समोर आलेले आहे। ज्या लाडक्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहेत, अशा लाडकी बहिणींना आता पुन्हा या ठिकाणी या योजनेमधून बाद केले जाणार आहेत। आता एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभ घेत असलेल्या नावापुढे आता FSC मल्टिपल इन फॅमिली असं या ठिकाणी शेरा मारून या ठिकाणी त्यांचा लाभ बंद केला जात आहे। ऑगस्ट पासून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जर जास्त असेल तर अशा महिलांना सुद्धा या योजनेतून बाद केले जात आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। आता एकाच कुटुंबातील 2 महिला जे पात्र राहतील आणि तिसरी महिला जर असेल तर त्यांना या योजनेतून बाद केले जाणार आहे। यापुढे कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची ही पडताळणी या ठिकाणी केली जाणार आहे। आता कुटुंबाची वार्षिक पडताळणी जी आहे ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहेत, ही बातमी समोर येत आहे। त्याचबरोबर आता जे महिला पात्र आहेत त्यांना जुलैचा महिना मिळवण्याचा अगोदर एक महत्त्वाचा अपडेट समोर आलेले आहे। जर तुम्ही एका कुटुंबातील 3 महिला असाल आणि 3ही महिला जर तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र असाल तरी पण तुम्हाला आता या योजनेअंतर्गत 2च महिला लाभ घेऊ शकतात आणि पुढील 1 महिलांना या योजनेअंतर्गत बाद केलं जाणार आहे आणि त्यांच्यासमोर FSC मल्टिपल इन फॅमिली असं या ठिकाणी नावापुढे शेरा लावला जाणार आहे आणि त्या शेराअंतर्गत बंद केलं जाणार आहे। ही एक मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी। जर तुमच्या कुटुंबातील तुम्ही 3 महिला असाल तर यापुढे फक्त 2च महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे। तर तुम्हाला काय वाटते की तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र असून सुद्धा राज्य सरकारच्या या निष्कामुळे मात्र तुम्हाला लाभ मिळत नाही? जर तुम्हाला असं वाटत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा। अशाच प्रकारचे अपडेट रोज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।